भावड्या, अरे असं टकमक का बघत राहिल्यास या मराठी शाळेकडे? अरे आता ही मराठी शाळा काही दिवसांचाच सोबती राहिली रे. आता ती अखेरचा श्वास घेते, म्हणून म्हटलं तिला मन मोकळेपणाने पाहून घेतो. असं काय आहे या मराठी शाळेत? अरे ही शाळा म्हणजे आमचा जीव आहे, जीव. या शाळेतूनच आम्ही घडलेलो आणि संस्कारांची जडणघडण तिथूनच शिकलेलो. या प्राथमिक शाळेतून शिकलेली मुलं सुद्धा डॉक्टर, वकील, इंजिनियर झालेच ना. मग इंग्लिश मिडियमचा आताच अट्टहास का? आता सरकार सुद्धा मराठी शाळा प्रायव्हेट करायला निघाले आणि एकदा का मराठी शाळा प्रायव्हेट झाल्या की मग शिक्षणासाठी लागेल ती किंमत आपल्याला मोजावी लागणार. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता मराठी शाळा आणि एस.टी. बस ह्या दोनच गोष्टी गरिबांच्या राहिल्यात. श्रीमंतांची मुलं आपल्या मराठी शाळेत शिकतात आहेत काय? आणि तसंही ही मराठी शाळा आता लोकांच्या डोळ्यामध्ये चिंदी वाटू लागली. मला लोकांना एवढंच विचारायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? अब ना जग की है परवाह कोई, अब ना जग की है परवाह कोई, अब ना जग की है परवाह कोई.